अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याचे नाटकाचे दौरे, कवितांचे कार्यक्रम यामध्ये व्यस्त आहे. त्याच्या कार्यक्रमाचे दौरे भारतासोबतच भारताबाहेर परदेशात सुद्धा होत आहेत. अशाच कवितांच्या कार्यक्रमावेळी संकर्षण भेटला ते त्याच्या शाळेतल्या बाईंना. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, माझ्या शाळेच्या मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो. माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपेबाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि कऱ्हाडे धडा वाच, कऱ्हाडे अक्षर अतिशय घाण आहे, तुझं रस्व दीर्घ कधी सुधारणार असं म्हणायच्या. पोरांना शिकायचा कंटाळा आला जो नेहमीच आलेला असायचा की कऱ्हाडे गाणं म्हण असं म्हणायच्या. आज त्याच मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसाठी बक्षीस दिलं. मला खूप भरून आलं. प्रेक्षकांना भेटताना तसा मी शांत उभा असतो, पण बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भीती वाटली. माझी आज शब्दांशी मैत्री असेल तर ती बाईंनीच करून दिली आहे. हे नातं तेव्हाचं आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना बाईच म्हणायचो. समजा शाळेतले गुरुजी भाजी मंडईत जरी दिसले तरी भीती वाटायची आणि घाबरून चालत्या सायकलवरून उडी मारायचो. अभ्यासात मी कधी हुशार नव्हतो, त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाऊन आईबाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही. पण आज सांगतो आईबाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही, की माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलंय. अनेकांनी कमेंट्स करत त्याचं कौतुक केलंय. तुम्हाला संकर्षणचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.